सध्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। 20 तारखेला मतदान तर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे। त्या अनुषंगाने जे आहेत ते ठिकठिकाणच्या विधानसभामध्ये जे आहेत ते उमेदवार आपले अर्ज भरत आहेत। आता सध्या मी गंगापूर खुलताबाद मतदारसंघामध्ये आहे आणि याच गंगापूर खुलताबाद मतदारसंघामध्ये जे आहे ते अपक्ष उमेदवार म्हणून मी उभं टाकणार अशी जी आहे ती घोषणा जी आहे ती सोनवणे सर यांनी केलेली आहे आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतलेली आहे। सर, न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। सर्वप्रथम तुम्ही पहिले भाजपमध्ये होते, आमदार प्रशांत बंबला जे आहे ते तुमचं समर्थन होतं आणि सर्वाधिक मतं जे आहेत ते तुमच्या पुढाकारांनी त्यांना मिळत होती, पण आता तुम्ही त्यांच्यापासून जे आहे ते दूर झालात आणि अपक्ष मतदार बघा, पुढाकाराने मतं मिळवण्यापेक्षा मला वाटतं आपल्या कामाने मतं मिळायला पाहिजेत। आपलं कर्तृत्व आपण कामाच्या रूपाने शाश्वत विकास दाखवला पाहिजे आणि यानुसार मतामध्ये त्या ठिकाणी परिवर्तन त्या ठिकाणी घडलं पाहिजे। मला माझ्या मतदारसंघामध्ये शाश्वत विकास दिसत नाही आहे, वरचा विकास दिसतो आहे, जो फक्त मतात विभागणी करण्यापुरता दिसतो आहे। त्यामुळे मी जनतेमध्ये जनतेच्या मताची निवडणूक लढवतो आहे आणि जनतेच्या मनातील त्या ठिकाणी ज्या भावना आहेत त्या कित्येक दिवसापासून दाबून ठेवलेल्या भावना या इलेक्शनला या निवडणुकीत तुम्हाला बाहेर पडताना दिसतील। कारण फक्त दिवा स्वप्न त्यांनी पाहिले होते, ते दिवा स्वप्न त्यांचे पूर्ण झालेले नाही आहेत। म्हणून मला या मतदारसंघामध्ये मी माझी उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केली। महाविकास आघाडी, महायुती आणि अजून काही पक्ष जे आहेत ते रिंगणात उतरतील, आपण हे अपक्ष म्हणून आता उभे टाकणार। नेमकी बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे। नेमकं पुढचं आपलं जे आहे ते समीकरण कसं राहणार? बहुरंगी लढत असेल, 5 रंगी असेल, 10 रंगी असेल, इलेक्शन मला लढायचं, निवडणूक मला लढवायची। म्हणजे माझी निवडणूक ही माझी आणि जनतेमधली मी मानतो। मी किती जण माझ्या आजूबाजूला आहे त्यांचा विचार पण केलेला नाही आहे। दुसरी गोष्ट, पक्षामध्ये मी अपक्ष म्हणून तयारी करतो आहे, पण कदाचित येत्या काही दिवसात मला अजून काही त्या ठिकाणी आशीर्वाद मिळाले तर नक्कीच मी ते घेणार आहेत आणि ते आशीर्वाद घेऊन जनतेसमोर पुढे जाणार आहे। सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा पेटलेला आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका काय राहणार? मराठा आरक्षणाला माझा पहिल्यापासून पाठिंबा आहे। तुम्ही लक्षात घ्या, ज्या वेळेस मराठाला आरक्षण डिक्लेअर झालं होतं ते कालांतराने रद्द झालं, पण ज्यावेळेस डिक्लेअर झालं तेव्हा पेपरला अभिनंदन करणारं पहिलं पान सुरेश सोनवणेंनी या संभाजीनगरमध्ये दिलेलं आहे। पहिल्या पानावर माझी जाहिरात होती, ती जाहिरात नव्हती त्या माझ्या मराठा बांधवांच्या त्या ठिकाणी त्यांच्यावरती झालेल्या अत्याचाराचा त्या ठिकाणी त्यांना जो न्याय मिळाला होता त्याबद्दल माझं मत मी तेव्हा दिलेलं होतं। तेव्हा इलेक्शन नव्हतं तरी मी आरक्षणाला त्या ठिकाणी सपोर्ट करणारा व्यक्तिमत्व आहे। माझ्याकडे 6000 विद्यार्थी गव्हर्नमेंट जॉबला लागले आहेत, त्यात मराठा समाजाचे आहेत, मुस्लिम समाजाचे आहेत, दलित समाजाचे आहेत, ओबीसी समाजाचा आहे, मी ओबीसी समाजाचा आहे। असं नसतं, शिक्षण महत्त्वाचं आहे, विद्यार्थ्याचं जीवन महत्त्वाचं आहे, म्हणजे आरक्षणाला माझा विरोध नाही। गंगापूर विधानसभा असा एकमेव मतदारसंघ आहे, याच्यामध्ये वाळूज औद्योगिक नगरीचा सुद्धा काही भाग बसलेला आहे। कामगाराचे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर कोणीतरी आवाज उठवायला पाहिजे होता। कामगाराचे प्रश्न नाही आहेत, महाभयानक परिस्थिती आहे। तुम्ही कारखान्यामध्ये लोकांचे बोटं जातात, कुटुंब उद्ध्वस्त होतात। त्यानंतर मतदारसंघातील किती तरुणांना सेफ जॉब मिळालेले आहेत, वर्कर म्हणून काम मिळणं, सेफ जॉब म्हणून काम मिळणं, एवढ्या कंपन्यांचा CSR फंड मतदारसंघासाठी कसा यूज करायचा? तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, मी 5 मुद्दे तुम्हाला मांडेल लवकरच आणि मतदारसंघाचा कायापालट करणारे ते 5 मुद्दे असतील, लवकरच तुमच्या समोर येतील आणि मी प्रत्येक मतदारापर्यंत तो भाग घेऊन पुढे जातो आहे आणि विकास आणि शाश्वत विकास या मुद्द्यावरती मी निवडणूक लढवतो। आमदार प्रशांत बंब यांचं जे आहे ते शिक्षकाच्या विरुद्ध समीकरण आहे, आपलं कसं समीकरण राहणार? मी म्हणतो शिक्षकाला तुम्ही त्या ठिकाणी ब्लेम करणं सोडा। शिक्षक हा गुरु आहे आणि गुरुला तुम्ही त्या ठिकाणी ब्लेम करण्यापेक्षा शाळा सुधरा ना, तिथले बाथरूम सुधरा, तिथली शिक्षण पद्धती सुधरा, तिला डिजिटल बोर्ड द्या। त्या शाळेमध्ये शिक्षकांची जर कमतरता असेल तर तुम्ही त्या विधानसभेमध्ये ते मांडून ते शिक्षक भरून घ्या। फक्त शिक्षकावरती ब्लेम करून शिक्षण बदलणार नाही। शिक्षण पद्धती ही पालक, विद्यार्थी, शाळा या तिघांची जबाबदारी असते। आपण प्रायव्हेट शाळेमध्ये मुलं घालतात, माझी प्रायव्हेट शाळा आहे, याच्यावरही लोक बोलतील,
एवढी फीस घेतल्या जाते. क्वालिटी असते ना, ती क्वालिटी आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेत निर्माण करू. मी छाती ठोकपणे सांगतो, 5 वर्षात त्या दर्जाची शाळा मी निर्माण करेन. राजाला काय आव्हान करायला? मतदार राजाला मी एक विनंती करेन की जेवढ्याही कोणाच्या आमिषाला बळी पडू नका. छोटे मोठे चतुर आमिषण तुम्हाला दिल्या जातात, हे शाश्वत नाही आहेत. 2 दिवसात ते संपून जातील. काय काय वाटप होतं आहे ते बी संपून जाईल. तुमच्या मुलाने तुमची तीर्थयात्रा घडवली पाहिजे, हे खरं काम आहे. लोकांच्या जीवावरती तीर्थयात्रा नको. मला अपेक्षित काय, तीर्थयात्रा आपल्या मुलाने घडवावी, तेवढा मुलाला काबिल बनवा. पत्रकार परिषदेमध्ये आम्ही एक आवर्जून उल्लेख केला, पितळीची वाटी आठवणा कोणाला होती. मी पितळाची वाटी कोणालाही उद्देशून बोललो नाही. महाराष्ट्रामध्ये खानदानी राजकारण आहे. बरेचसे नेते 3-3, 4-4 वेळेस निवडून येतात आणि परत तेच प्रश्न घेऊन जनतेसमोर जातात. मला वाटतं मनाला तरी पटायला पाहिजे. माझा मुद्दा काय, मनाला पटलं पाहिजे. 3-3 वेळेस आपण तेच प्रश्न घेऊन जाणं आणि निवडणूक लढवणं. कुठंतरी मी जर 5 वर्षात नाही करू शकलो, मला अधिकार नाही पुढच्या 5 वर्षात मागायचा. निश्चित हे होते सुरेश सोनवणे, ज्यांनी जे आहे ते अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी आपण अर्ज भरणार आहोत आणि येत्या विधानसभा निवडणुकामध्ये जे आहे ते निवडणूक लढवणार असल्याचं या ठिकाणाहून जाहीर केलेलं आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्राकरता मी गजानन राऊत, छत्रपती संभाजीनगर.